नुसती विधान परिषद नको तर कॅबिनेट मंत्रिपद हवं, लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडा साफ झालेला आहे. तब्बल 236 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. या विजयानंतर आता राज्यात राजकीय हालचाली वेगानं घडत आहेत. महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्रीपदाची शर्यत अटीतटीची झालेली आहे आणि महायुतीसह दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वात खल सुरू आहे. आणि याचवेळी महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केलेली आहे. नुसती विधान परिषद नको तर कॅबिनेट मंत्रिपद हवं अशी मागणी थेट त्यांनी केलेली आहे. आणि पुण्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधलेला आहे. त्यांनी सांगितलं की जरांगेंना लोक कंटाळलेले आहेत आणि 130 जागा पाडायची भाषा केली होती. त्यांनी जिथं मेसेज दिला तिथं लोक मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. जरांगे खोटं बोलत आहेत, पण मी जिथं सभा घेतल्या तिथल्या उमेदवारांना चांगलीच मतं पडलेली आहेत. लक्ष्मण हाके म्हणाले की जरांगे काही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेंना पाडलं, लब्बाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगेंना चपराक आहे. आम्ही ओबीसीला जवळचे मानणारी माणसं आहोत. तसेच महायुतीची सुपारी घेतल्याचं जरांगे जाहीरपणे बोलले होते. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा तेही म्हणत होते की जरांगेमुळे निवडून आलो. इतर पक्षातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं ना, म्हणून तर महायुती सत्तेत आली ना. एवढा क्लीन स्वीप इतर पक्षातले लोक इकडे मतदान केल्याशिवाय कसा मिळाला? माझ्यासाठी ओबीसी महत्वाचं आहे, परंतु सत्तेमध्ये येणारा पक्ष माझ्यासाठी माझे प्रश्न सुटणार कसे? आमच्या ओबीसीचे प्रश्न सोडवणार कोण? सत्तेतलाच. तुम्ही अर्थ काहीही घ्या, मी जाहीर भूमिका घेतली ना महायुतीच्या बाजूने. त्यामुळे तुम्ही मला ठपका लावा नाहीतर काही लावा. जरांगेने महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवारांची भूमिका घेतली होती. त्या रोहित पवारांचं कान कापून, त्यांचा जो विजय आहे कान कापून सोडलेले आहेत आम्ही त्यांचे. त्यांना नाक उरलेलं नाही. कुणाची मिटिंग घेतल्या? अहो नाशिकमध्ये जावा, तुम्ही घनसावंगीमध्ये जावा. अरे सगळ्या बरं, मी जाहीर भूमिका घेतली ना. मग मी सगळे जात होते. आमचा रोष असा होता की जर सर्वपक्षीय लोक जर जरांगेंना भेटायला जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते? आम्ही ठाम भूमिका घेतली ना. तुम्ही आरोप लावू नका. मी सांगतोय ना की आम्ही महायुतीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं. तुम्ही कुणाचाही आरोप करा, कुणाचाही करा. अरे मी महायुतीला पाठिंबा दिलाच होता ना. मी ओबीसी, मी सगळ्यांना दिला होता असे सांगेल. एकनाथ शिंदेना त्यांनी 10% एससीबीसीचा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. तो जरांगेंना मान्य नव्हता. तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता. त्यामुळे आम्ही महायुती म्हटलेलं आहे, आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही. निवडणुकापूर्वी तुम्ही जरांगेंनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली का? हो, ओबीसीच्या प्रश्नासाठी घेतली मी. कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते, महाविकास आघाडी जिंकली असती, ज्यात 8 खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली, जो सोनवणे बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो, तर मी महायुतीला पाठिंबा दिला तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा? कुणाचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे? ज्या बाप्पा सोनवणेंनी सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो ते तुम्हाला चालतं. मग मी महायुतीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचण यायचा काय प्रश्न आहे? त्या बीड जिल्ह्यामध्ये 6च्या 6 आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बाप्पा सोनवणेंची होती, तिथं 6च्या 6 उमेदवार महायुतीचे निवडून आलेले आहेत. आम्ही घेतली ना भूमिका. ओबीसीचे बघा, ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये, माधव बरोबर एक ओबीसी सुद्धा एकवटला. माळी 7 आले, धनगर 7 आले, वंजारी 7 आले, बंजारा 3 आले, कासारी 1 आला. अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील. म्हणजे आम्ही तेली लिंगायत 7 जण आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.